शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे वांगे. याला छान असं मी भाजून घेतलेलं आहे. मी बनवत आहे वांग्याचं भरीत. त्यासाठी हे छान भाजून घेतलेले आहे. इथे खानदेशीमध्ये असे पांढरे वांगे भेटतात, त्याला छान असं खरपूस असं भाजलेलं आहे. इथे बघू शकता ठेचा आहे. याला हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं कोथिंबीर असं ठेचून काढलेलं आहे. याला छान असं ठेचलेलं आवडधबडच ठेचलेलं आहे, मिक्सरमध्ये नाही वाटलं. असंच याला वरून खलबत्त्यात ठेचलेलं आहे. हा ठेचा आहे. आता आपण याचं करू भरीत. तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी छान असा कांदा परतायला टाकलेला आहे. शक्यतो खानदेशी भरीतमध्ये कांद्याची पात असते, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी एक मोठा कांदा याला छान असं तेलामध्ये परतायला टाकलेला आहे. तर याला छान असं परतल्यावर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आपला हा वाटलेला ठेचा आणि याला पण छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपला कांदा आणि हिरवी मिरची परतली आहे. सोबत टाकायचं चवीपुरतं मीठ. याच्यामध्ये हळदी नाही टाकत आम्ही, म्हणजे इकडे जास्त करून हळद नाही टाकत भरीतमध्ये, पण मी टाकत आहे कारण की बिना हळदीचं मला नाही आवडत, त्यासाठी मी याला थोडंसं टाकत आहे. पण हे खानदेशी भरीत असल्यामुळं याच्यामध्ये हळद नाही टाकता आणि अख्खे शेंगदाणे टाकतात. तर शेंगदाणे पण मी टाकत नाही आहे आणि हळद पण टाकत आहे. बिना हळदीचं नाही करत आहे, हळद टाकते. तर तुम्हाला जर कधी खानदेशी भरीत करायचं असेल तर त्याच्यामध्ये हळद नाही टाकत आणि अख्खे शेंगदाणे टाकतात. तर तुम्ही अशा पद्धतीने मी करू शकता. पण अशा पद्धतीने पण करून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही आता बघू शकता याला छान असं परतलेलं आहे. सोबत आपल्याला टाकायचं आहे आपलं हे भरीत. बघू शकता त्याला छान असं छान सोलून घेतलेलं आहे. आता आपल्याला चांगलं काढून घ्यायचं आहे. असं आपलं भरीत रेडी आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने माझं भरीत केलेलं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचन लाईक करा.